आज हा आपले मित्र अशोक कुलकर्णी यांनी सुंदर समारंभ आयोजित केलेला आहे आणि आपल्या ग्राहकांपैकी बरेच आपले चाहते आणि ज्यांच्याशी आपलं अतिशय चांगलं नातं जुळले असे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे संगीतातले सुद्धा दर्दी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. तर सुरुवातीला आपल्याला मला वाटतं या सर्वांना धन्यवाद द्यायला आवडतील. मीच बोलू का? परंपरा हा त्यांनी इथे दिलाय. मराठी इंग्लिश काही चालेल. मराठी इंग्लिश काही झालं तरी बरं आहे. अंधार केलाय त्या प्रेशर येत नाही, एवढी लोक दिसत नाहीत समोर. सर्वप्रथम अ वॉर्म वेलकम टू वन अँड ऑल. व्हेरी गुड इव्हनिंग. सर्वप्रथम माझ्या गुरुजनांना वंदन करून तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज या निमित्ताने आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या विनम्र अशा निमंत्रणाला मान देऊन तुम्ही इथे सगळे आलात. आणि फक्त मुंबईचेच नाहीत तर काही गोव्याचे, गुजरातचे, महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग, अकोला, नाशिकवरनं सुद्धा काही लोक आलेली आहेत. ह्या सर्व माझ्या क्लायंटाईलचा मी मनापासून आभार वैद्य समूहातर्फे मी करतो. तसं बघायला गेलं तर आजचा हा इव्हेंट इज सक्सेसफुल कंप्लीशन ऑफ 1000 क्लायंटाईल इन टू आवर फिनान्शियल प्लॅनिंग मॉड्यूल. तसं बघायला गेलं तर आम्ही अगोदर रिटेल सेल्समध्ये होतो, पण ऑफ लेट आम्ही ग्लोबल सर्टिफिकेशन घेतलं फिनान्शियल प्लॅनिंगमध्ये आणि आम्ही आता 1000 क्लायंटची आमचा क्लायंटाईल कंप्लीट केला. तर त्या दिवशी सुदैवाने आम्ही कुलकर्णी काकांबरोबर बसलो होतो, हु इज आर वेल विशर. आणि ते म्हणाले की हा एक सोहळा आहे आणि जर तसं झालं तर तुम्ही सगळ्या तुमच्या जवळच्या लोकांना बोलवा आणि हा साजरा करा. तर म्हटलं गुड, कारण अशा लोकांना आम्ही काहीतरी देणं आहोत. फक्त इव्हेंट मॅनेजर बघा प्रत्येक गोष्टीमध्ये इव्हेंट पाहत असतो. नाही, कसं आहे, दरवेळेला प्रत्येकाला तुम्ही लोनच कमी करू शकता आणि तुम्ही लोन कसं कमी करा, तुम्ही गोल्स कसे अचीव कराल, तुम्ही कुठे हे करा ते करा, इन्व्हेस्ट करा, ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आम्ही करतोच. पण त्याही पलीकडे जाऊन आज आम्ही पर्सनली म्हणजे ह्या लेवलवरून ह्या लेवलवरती पोचलेलो आहोत, जे काही पण आहोत ते सगळे आमच्या क्लायंटाईलमुळे आहे. त्याच्यामुळे आम्हाला काहीतरी एक्स्ट्रा त्यांना द्यायचं होतं. लकीली काका आले आणि काका म्हणाले की आंतरराष्ट्रीय दर्जाची ही जे आर्टिस्ट आहेत त्यांना पण पुढे आणलं पाहिजे, जेणेकरून त्यांचा पण मान होईल आणि अशा परफॉर्मन्स आमचे सगळेजण बघू शकतील. त्याच्यामुळे आम्ही म्हणलं ओके, व्हेरी गुड. आणि काका अशोक कुलकर्णी हे तुम्हा सर्वांना माहीत आहे की नाही मला माहीत नाही, पण ही इज इंडियाज फर्स्ट पर्सन ज्यांनी मराठी कला ही भारताबाहेर नेली. त्याच्यामुळे त्यांचा कधीही ते उल्लेख कुठेही करत नाहीत. दादा कोंडकेंबरोबर त्यांनी सगळी कामं वगैरे केलेली आहेत. नाही, हेच त्यांचं कधी ते क्रेडिट घेत नाहीत, पण मला आज वाटलं आवर्जून की त्यांचं सांगावं. आणि जास्त बोलत नाही, भरपूर लोकांना आमचं काम माहितीच आहे, काही इथे आलेली आहेत. पण जी लोक नवीन आहेत आमच्यासाठी त्यांना मी एवढंच सांगतो की आजकालच्या रॅट रेसमध्ये तुम्ही प्रत्येक तुमच्या आयुष्याच्या फेजवरती एक स्पेशालिस्ट बघता. टॅक्स असेल तिथे CA बघता, हेल्थ असेल तिथे डॉक्टर बघता. डायरेक्ट केमिस्टकडे जाऊन गोळ्या घेत नाही, पहिले डॉक्टरला तुम्ही कन्सल्ट करता. तुमचं बाहेर फिरायला जायचं असेल तरी तुम्ही टूर ऑपरेटरकडे जाता. पण ज्या वेळेला लाईफस्टाईलचा प्रश्न येतो, ही सगळी लाईफस्टाईल एकाच गोष्टीभोवती घुटमळते, ते म्हणजे पैसा. आणि ज्या वेळेला पैशाचा प्रश्न येतो त्यावेळेला आपण फिनान्शियल न्यूज, कुठले तरी मोठे पेपर किंवा मित्र काय सांगतात ह्याच्यावरती अवलंबून राहतो आणि पर्सनल फायनान्स आपणच हॅम्पर करून घेतो. मला फक्त एवढंच सांगायचं आहे, आज बाजारात अनेक फिनान्शियल प्लॅनर्स आहेत आमच्याबरोबरचे. त्यांच्याकडून तुम्ही फिनान्शियल प्लॅनिंग हे करा, जेणेकरून वॉरन बुफेनी एक सांगितलं आहे गोष्ट. वॉरन बुफे म्हणजे जगातला सर्वात श्रीमंत माणूस. त्यांनी सांगितलंय की मनी इज नॉट एव्हरीथिंग ... बट मेक शुअर यू हॅव मेड अ लॉट बिफोर यू से इट. पैसाच सगळा नाही आहे, पण हे वाक्य तोंडातनं उच्चारायच्या अगोदर एवढं फक्त खात्री करून घ्या की माझ्याकडे भरपूर बँक बॅलन्स आहे. तर अशा स्टेजला आपण येण्यासाठी फक्त आपल्या एक्सपेन्सेसचं किंवा इन्कमचं ॲलोकेशन न करता ओव्हरऑल आपल्या गरजा, आपले गोल्स सेट करण्यासाठी तुम्ही
बाजारात भरपूर फायनान्शियल प्लॅनर्स आहेत, त्याकडे तुम्ही जा. जास्त मी बोलत नाही. आणि सगळ्यात शेवटी एवढंच सांगतो की जसा मी मगाशी स्पेशालिस्टचा उल्लेख केला होता, आज मला गर्व आहे की माझ्याबरोबर जे को स्पॉन्सर आहेत स्टार हेल्थ साहेब इथे बसलेले आहेत. स्टार हेल्थ इज इंडियाज फर्स्ट स्टँड अलोन हेल्थ इन्शुरन्स कंपनी. आणि ते फक्त स्पेशालिटी प्रोडक्ट्स काढतात. ज्या लोकांना बाजारात कुठेही जागा नाही आहे उभं राहायला हेल्थ इन्शुरन्ससाठी, उदाहरणार्थ एड्सचे पेशंट्स, सिनियर सिटीजन्स, डायबिटिक पेशंट्स, तुम्हाला डायबिटीज असेल तुम्हाला पॉलिसीज मिळत नाही, सिनियर सिटीजन असाल पॉलिसीज मिळत नाही, अशा लोकांना स्टार हेल्थ ही एकमेव भारतातली कंपनी आहे जी अशा लोकांसाठी फक्त पॉलिसीज काढते. मला असं वाटतं बाकी कोणासाठी नाही तरी त्यांच्यासाठी टाळ्या असल्या पाहिजेत. हां, सिनियर सिटीजन बरोबर, एज 60 ते 75 पर्यंत ते हे करतात. तर सर्वात शेवटी आपण इथे आलेले सर्व लोक, माझे कलाकार, आयोजक साहेब, तुम्हा सर्वांचे मी आभार मानतो.